ज्या प्रमुख 5-6 मागण्या होत्या त्या साहेबांनी एक मराठा आमच्या आरक्षणाचा तर विषय आहेच, दुसरी गोष्ट सारथीचा विषय होता, मराठा भवनचा विषय होता, त्यासाठी लागणार निधीचा विषय होता, बाकीच्या सगळ्या साहेबांनी मागण्या मान्य केल्या 15 दिवसात. म्हणजे इथून 1 महिन्यानं बरोबर मराठा समाजासाठी कुदळ मारणार ही साहेबांनी शब्द दिला आम्हाला. आरक्षण मिळेल ओबीसी मधून मिळेल ओबीसी आमची मागणीच ओबीसी आरक्षणची. नाही नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की आता कुणबीचा विषय झाल्यानंतर आपण त्या विषयावर बोलणार आहोत. मराठा भवन संदर्भात 1 महिन्यात कुदळ मारणार आम्हाला शब्द दिलाय. आता 15 दिवसात हे आरक्षण ओबीसी मधून मिळणार आहे की स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे? त्या विषयावर चर्चा नाही झाली, पण आमची मागणीच ओबीसीतून आहे. त्या विषयावर चर्चा झाली नाही. आमची मागणीच आहे. मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आहेत त्याच मागण्या आमच्या कंपल्सरी. 50%च्या आतलं टिकाऊ. नाही, जरांगे पाटलांनी जरी टीका केली असेल त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला 24 तारखेपर्यंत आम्ही कुणालाही अडवणार नाही. त्यांनी सांगितलेला आदेश आहे, त्यामुळे आम्ही कुणाला अडवलेलं नाहीये. आमची सगळ्यात महत्त्वाचं जे दरांगे साहेब पाटील 24 तारखेनंतर निर्णय घेतील त्या मताशी आम्ही सहमत राहणार. चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मागणीला चंद्रकांत दादांनी पाठिंबा दिला. नाही, पण यामध्ये तुम्ही जरांगे पाटील साहेबांशी बोललेले आहात का की आम्ही बैठक करतोय आणि या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करूनच घेतलेली. चर्चा झालेली होती आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे. जरांगे पाटलांनी स्थानिक पातळीवरती तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन तुमचे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडा आणि त्यातून मार्ग काढा असा सल्ला दिलेला होता. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आज 5 मागण्यांचे आपण निवेदन काल प्रशासनामार्फत स्थानिक प्रशासनामार्फत उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये पंढरपूरमध्ये मराठा भवनची निर्मिती करण्यात यावी, सारथीचं केंद्र पंढरपूरला सुरू करण्यात यावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी वाढीव निधी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचा रिटर्न परतावा जो आहे व्याज परतावा तो वेळेत मिळावा, तसेच पंढरपूरला विद्यार्थ्या आणि विद्यार्थिनीसाठी हॉस्टेल निर्माण करण्यात यावे असे 5 प्रश्न होते. आणि त्याचबरोबर 24 तारखेला जो शासनानं अल्टिमेटम दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारच्या 5 मागण्या केलेल्या होत्या. त्या 5ही मागण्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये मराठा समाजाचं मराठा भवन आणि विद्यार्थिनीसाठी वसतिगृह एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही देऊ त्या संदर्भात त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि आषाढी वारीच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर येऊन या इमारतीचा आम्ही भूमिपूजन करू अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे. तुम्ही जी मागणी केलेली आहे ती ओबीसी मधून आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देण्यात यावेत आणि त्यानुसार त्यांना ओबीसी समाजामधून आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली होती. जरांगे पाटील त्याच्या निर्णयानुसार आणि त्यानुसार आपण उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीत देखील सकारात्मक माहिती दिलेली आहे. हे सरकार निश्चितपणाने मराठा समाजाला 100% आरक्षण देईल अशा प्रकारचं त्यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आज आश्वासित केलेलं आहे. तुम्ही पूजा करून देणार नव्हते असा इशारा दिला होता. हो, दिला होता. मागणी होती, आमच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर तो आग्रह मराठा समाजानं एकत्रित बसून तो जो निर्णय होता तो बदललेला आहे आणि त्या संदर्भात काल बैठक होऊन आज उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं समाजानं तो निर्णय मागे घेतलेला आहे आणि त्यांचं आज स्वागत केलेलं आहे. इशारा काय पुढचा हे झालं नाही तर काय नाही होणार अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे 24 तारखेनंतर तुम्हाला इशारा द्यायची गरज नाही ना, कळलं ना. 24 त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली त्यांनी दिलेल्या अवधीमध्ये निश्चित काम होईल. नाही 24 तारखेनंतर जरांगे साहेब ज्या प्रमुख 5-6 मागण्या होत्या त्या साहेबांनी एक मराठा आमच्या आरक्षणाचा तर विषय आहेच, दुसरी गोष्ट सारथीचा विषय होता, मराठा भवनचा विषय होता, त्यासाठी लागणार निधीचा विषय होता, बाकीच्या सगळ्या साहेबांनी मागण्या मान्य केल्या 15 दिवसात. म्हणजे इथून 1 महिन्यानं बरोबर मराठा समाजासाठी कुदळ मारणार ही साहेबांनी शब्द दिला आम्हाला. आरक्षण मिळेल ओबीसी मधून मिळेल ओबीसी आमची मागणीच ओबीसी आरक्षणची. नाही नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की आता कुणबीचा विषय झाल्यानंतर आपण त्या विषयावर बोलणार आहोत. मराठा भवन संदर्भात 1 महिन्यात कुदळ मारणार आम्हाला शब्द दिलाय. आता 15 दिवसात हे आरक्षण ओबीसी मधून मिळणार आहे की स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे? नाही, त्या विषयावर चर्चा नाही झाली, पण आमची मागणीच ओबीसीतून आहे.
ह्या विषयावर चर्चा झालेली नाही. की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं तुम्ही बैठकीत येस येस आमची मागणीच आहे त्या. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आहेत त्याच मागण्या आमच्या कंपल्सरी 50%च्या आतलं टिकाऊ. नाही धरंगे पाटलांनी जरी टीका केली असेल त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला 24 तारखेपर्यंत आम्ही कुणालाही अडवणार नाही. त्यांनी सांगितलेला आदेश आहे, त्यामुळं आम्ही कुणाला अडवलेलं नाही आहे. आमची सगळ्यात महत्त्वाचं जे धरंगे साहेब पाटील 24 तारखेनंतर निर्णय घेतील त्या मताशी आम्ही सहमत राहणार. चंद्रकांत दादानी मुख्यमंत्री महोदयांच्या मागणीला चंद्रकांत दादांनी पाठिंबा दिला. नाही पण यामध्ये तुम्ही जरांगे पाटील साहेबांशी बोललेला आहात का की आम्ही बैठक करतोय आणि या बैठकीमध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच घेतलेली पाटलांशी चर्चा झालेली होती आणि त्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटलांनी स्थानिक पातळीवरती तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊन तुमचे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडा आणि त्यातून मार्ग काढा असा सल्ला दिलेला होता. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आज 5 मागण्यांचे आपण निवेदन काल प्रशासनामार्फत स्थानिक प्रशासनामार्फत उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये पंढरपूरमध्ये मराठा भवनची निर्मिती करण्यात यावी, सारथीचं केंद्र पंढरपूरला सुरू करण्यात यावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी वाढीव निधी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचा रिटर्न परतावा जो आहे व्याज परतावा तो वेळेत मिळावा, तसेच पंढरपूरला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हॉस्टेल निर्माण करण्यात यावे असे 5 प्रश्न होते. आणि त्याचबरोबर 24 तारखेला जो शासनानं अल्टिमेटम दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारच्या 5 मागण्या केलेल्या होत्या. त्या 5ही मागण्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये मराठा समाजाचं मराठा भवन आणि विद्यार्थिनीसाठी वसतिगृह एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही देऊ त्या संदर्भात त्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि आषाढी वारीच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर येऊन या इमारतीचा आम्ही भूमिपूजन करू अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे. तुम्ही जी मागणी केलेली आहे ती ओबीसी मधून आहे की स्वतः मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देण्यात यावेत आणि त्यानुसार त्यांना ओबीसी समाजामधून आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली होती जरांगे पाटील म्हणतात त्याच्या निर्णयानुसार. आणि त्यानुसार आपण उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीत देखील सकारात्मक माहिती दिलेली आहे. हे सरकार निश्चितपणाने मराठा समाजाला 100% आरक्षण देईल अशा प्रकारचं त्यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आज आश्वासित केलेलं आहे. तुम्ही पूजा करून देणार नव्हते असा इशारा दिला होता. हो दिला नाही, होता. मागणी होती. आमच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर तो आग्रह मराठा समाजानं एकत्रित बसून तो जो निर्णय होता तो बदललेला आहे आणि त्या संदर्भात काल बैठक होऊन आज उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं समाजानं तो निर्णय मागे घेतलेला आहे आणि त्यांचं आज स्वागत केलेलं आहे. इशारा काय पुढचा हे झालं नाही तर काय नाही होणार अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे 24 इशारा तारखेनंतर द्यायचा तुम्हाला विषय इशारा येत नाही. द्यायची गरज नाही ना, कळेल ना 24 त्यांनी तारखेला. सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी दिलेल्या अवधीमध्ये निश्चित काम होईल. नाही झालं 24 तर त्या संदर्भानं पुढचा 24 निर्णय घेण्यात येईल. तारखेनंतर जरंगे साहेब